हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जून 2026. सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. परंतु तत्पूर्वी एक सूचना. काही अपरिहार्य कारणामुळे कालचा लोकसत्ता ॲनालिसिस व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवता आलेला नव्हता. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र आजच्या भागामध्ये आपण गेल्या 2 दिवसांतील सर्व महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय घटना आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजच्या लोकसत्ता ॲनालिसिस व्हिडिओला. यातील पहिलीच बातमी आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक सूचना केलेली आहे. कमी पावसाचे शेतीवर संकट आता उभारलेले आहे. एल निनोचा राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार असून संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. एल निनोमुळे यंदा या राज्यामध्ये सरासरीच्या फक्त 90% पाऊस पडण्याचा तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होण्याचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला आहे. आणि त्याच कारणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितल्याशिवाय पेरणी करू नका, अशा पद्धतीचं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. त्यानंतर पुढील बातमी आहे. पेट्रोल डिझेल खरेदीस आता मर्यादा तयार केलेल्या आहेत. आता नेमकं यामध्ये काय आहे, तर पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादलेले आहेत. नव्या आदेशानुसार एका वाहनाला किंवा ग्राहकाला दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर पेट्रोल डिझेल हे विकत घेता येणार आहे. आता नेमका काय आदेश आहे, तर पेट्रोल पंपावरून इंधन वाहनांच्या इंधन टाकीमध्ये व पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटनेने म्हणजेच पेसो या संघटनेने मान्यता दिलेल्या कंटेनरमध्येच भरता येणार आहे. दिवसाला 200 लिटरपेक्षा अधिक डिझेल विक्री करता येणार नाही आणि अशा प्रकारे खरेदी केलेले इंधन हे पुन्हा विकण्यासही मनाई आहे. आता पश्चिम आशियातील जो काही भूराजकीय तणाव आहे त्यामुळे आपल्या सर्वसामान्यांवर कशा पद्धतीने संकट ओढवलेले आहे हेच यातून दिसून येत आहे. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपण हे उत्तरामध्ये लिहू शकतो. यानंतर नागपूर महानगरपालिकेने एक खूप छान प्रयोग केलेला आहे. सिमेंट रस्त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता नागपूर शहरामध्ये वाढत्या सिमेंट रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे भूजल पातळीमध्ये घट होत आहे. त्यावर उपाय म्हणून नागपूर महापालिकेने सिमेंट रस्ता बांधणीच्या 4थ्या टप्प्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगची ही सोय केलेली आहे. या एकूण 33 किलोमीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास येत असून आतापर्यंत 100 ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग जोड देण्यात आलेली आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे लक्षात घ्या, असा जर प्रश्न आपल्याला आला की कोणत्या महानगरपालिकेने सिमेंट रस्त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा पद्धतीचा प्रयोग केलेला आहे, तर याचं उत्तर असणार आहे नागपूर महानगरपालिका. त्यानंतर मीनाक्षी नटराजन यांच्याविषयी आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहिलेली होती. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळलेली आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशन अर्ज फेटाळण्याच्या विरोधात काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्याचवेळी त्यांना निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. आता नेमकं प्रकरण काय होतं हे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिलेलं आहे, परंतु यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. त्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान जेव्हा जेव्हा अनुच्छेद 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयाचे किंवा अनुच्छेद 226 अन्वये उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र वापरण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा संविधानातील अनुच्छेद 329 ब मधील घटनात्मक तरतुदीमुळे न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास वारंवार नकार दिलेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकते आणि इतर प्रकरणांसाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा पर्याय देखील खुला ठेवला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या निर्णयाला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटलेले आहे. एकदा का निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरने उमेदवाराचा अर्ज फेटाळला की त्यानंतर निवडणूक आयोगाकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असतो,
असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे न्यूज आर्टिकल हे जरी तुम्हाला पॉलिटिकल वाटत असलं तरी यातील ज्या काही तरतुदी आपल्या संविधानाच्या उद्दिष्टाने ह्या दिलेल्या आहेत, ह्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. म्हणजे अनुच्छेद 226 काय, अनुच्छेद 32 काय, अनुच्छेद 329 ब काय, किंवा निवडणूक आयोग म्हणजे ज्याला आपण इलेक्शन कमिशन म्हणतो, तर यांच्याशी निगडीत आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणते आर्टिकल आहेत, कोणकोणती कलमे आहेत, हे आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. यानंतर आता एक पुढचे आर्टिकल म्हणजे एक दुःखद घटना. आता प्रसिद्ध असामान्य नेमबाज, सुवर्णवीर खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहूया. भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे अव्वल पिस्तूल नेमबाज आणि प्रख्यात प्रशिक्षक जसपाल राणा यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. गेली 3 दशके त्यांना भारतीय नेमबाजीच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. गेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जसपाल यांच्या मार्गदर्शनाखालीच मनू भाकरने 2 कांस्य पदके जिंकून हा इतिहास घडवलेला होता आणि हे आपल्याला सर्वांना माहितीच असेल. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारताला नेमबाजी प्रकारात मोठ्या संख्येने पदके मिळू लागलेली आहे आणि त्याची सुरुवातच जसपाल राणा यांनी 1994 मध्ये हिरोशिमा एशियाडपासून केलेली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांच्या नावावर विक्रमी 9 सुवर्ण पदकांची नोंद झालेली आहे. 10 मीटर एअर पिस्तूल, 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल आणि 25 स्टँडर्ड पिस्तूल अशा प्रकारात त्यांच्या नावावर अनेक प्रकारची पदके ही कोरलेली आहेत. भारतीय नेमबाजीतील पहिला तारा म्हणून ते ओळखले गेलेले जसपाल यांना वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकून आपल्या असामान्य प्रतिभेची झलक त्यांनी दाखवलेली होती. 1994च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले होते. विशेष म्हणजे आशियाई स्पर्धांतील हे सुवर्ण पदक भारताला तब्बल 16 वर्षानंतर मिळालेले होते. 2006च्या दोहा आशियाई स्पर्धेमध्ये त्यांनी 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणे हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण मानलेला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या 4 आवृत्त्यांमध्ये त्यांनी एकूण 15 पदके, ज्यामध्ये 9 सुवर्ण होती, जिंकून भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांनी स्थान मिळवलेले होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1997 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मनू भाकर, जी सुप्रसिद्ध अशी सध्याची नेमबाज आहे, तिने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदके जिंकून इतिहास रचलेला होता. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय देखील ठरलेली होती. 2012 पासून कनिष्ठ पिस्तूल प्रशिक्षक म्हणून त्यांनी कार्यरत असताना त्यांनी सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या अनेक प्रतिभावान नेमबाजांना घडवलेले होते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने 2020 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांचं नाव, ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत, त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांनी कोणकोणत्या महत्वाच्या जे कोणत्याही क्रीडा स्पर्धा होत्या, त्या कोणत्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक किंवा महत्वाची कामगिरी केलेली आहे, हे सर्व आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती पाहिजे. कारण अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला सारखे विचारण्यात येतात. म्हणजेच मागील काही काळांपासून म्हणजे आपल्याला माहितच आहे की MS स्वामीनाथन असतील किंवा राम सुतार असतील, यांच्यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता या रिसेंटमध्ये ज्या कोणत्याही आगामी परीक्षा आहेत, त्यामध्ये आपल्याला यांच्यावर प्रश्न हा 100% अपेक्षित आहे. यानंतर यापुढची महत्वाची जागतिक घडामोड म्हणजे भारताकडून पुन्हा एकदा आता अमेरिकेकडे निषेध हा सादर झालेला आहे. आपल्याला माहितच आहे की काही दिवसांपूर्वीच MT सेतेबेलो या जहाजावर अमेरिकेने हल्ला केलेला होता आणि यामध्ये 3 भारतीयांचं दुःखदरित्या निधन देखील झालेलं होतं. आता यामुळेच भारताने अमेरिकेकडे पुन्हा एकदा निषेध सादर केलेला आहे. अमेरिकी अधिकाऱ्याला 2 दिवसात दुसऱ्यांदा पाचारण करण्यात आलेले आहे. भारताने शुक्रवारी अमेरिकेचे भारतातील राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांना समन्स बजावून भारतीय खलाशी असलेल्या व्यावसायिक नौकांवरील अमेरिकी लष्कराच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवलेला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकी लष्कराने केलेले हल्ले हे स्वीकारार्ह नाहीत, असे भारताने स्पष्ट केलेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन देखील जारी केलेले आहे. यानंतर पुढची आजच्या दिवसातील सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे आता अधिवेशनामध्ये, आता जे काही आगामी अधिवेशन आहे त्यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा हा आता
आणण्यात येणार आहे. म्हणजे यासाठीचं जे काही विधेयक आहे हे सादर केले जाणार आहे आणि संमत झाल्यानंतर हा कायदा लागू होणार आहे. परंतु या अगोदर कर्जमाफीसाठी एक आता मंत्रिमंडळ उपसमिती देखील स्थापन केली जाणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता 40,00,000 शेतकऱ्यांना विनाअट लाभ आता मिळणार आहे. योजनेत केवळ एकच अट आहे. आता ती कोणती अट आहे हे देखील आपण आता पाहूयात. राज्य सरकारने सुमारे 40,00,000 शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी दिलेली आहे. मात्र राज्यातील जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत. यासाठी यापूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झालेली होती, ज्यामध्ये 36,585 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून सुमारे 56,00,000 शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे. सरकारने 2 लाखांपेक्षा म्हणजे मुद्दल आणि व्याज धरून कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे विनाअट सर्व कर्ज माफ करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील थकबाकी भरल्यानंतर त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये सरकारमार्फत जमा करण्यात येणार आहेत. मात्र यापूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे पुन्हा पीक कर्ज थकले असल्यास त्यांना उर्वरित रक्कम भरल्यानंतर त्यांनीही 50,000 रुपयांची मदत ही दिली जाणार आहे आणि हीच आता एक महत्त्वाची यामध्ये घडामोड होत आहे. मागील काही दिवसांमध्ये पासून ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही अतिशय चर्चेमध्ये आहे. आगामी काळामध्ये यावर आधारित आपल्याला प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो आणि आपण दररोज थोडं का होईना आपण या कर्जमुक्ती योजनेबद्दल ही माहिती पाहतच आहोत. त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही नोट्समध्ये ही 100% मेन्शन करणं गरजेचं आहे. आता आपण आजच्या दिवसाची जी सर्वात महत्त्वाची न्यूज आहे त्याकडे वळूयात. अधिवेशनामध्ये आता जे काही पावसाळी अधिवेशन होणार आहे, यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा हा आता मांडण्यात येणार आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेले आहेत. राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणे व शासकीय योजना या पुरुष केंद्रीय आहेत. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून या वंचित राहत होत्या. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायामध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक अतिशय महत्त्वाचे असल्याचे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. लक्षात घ्या, महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्याची नेमकी गरज काय, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपण हे मुद्दे त्यामध्ये नक्की मांडू शकतो. आणि या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 नुसार आता महिलांना आता स्वतंत्र शेतकरी म्हणून आता मान्यता मिळणार आहे आणि ही या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद आहे. आता फक्त एवढंच आहे का, तर नाही, तर महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी देखील आता स्थापन होणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जाणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती असावी, जेणेकरून नियमित परीक्षण होईल आणि हे विधेयक लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करेल, अशा पद्धतीचा आश्वासन देखील हे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी दिलेले आहे. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हा कायदा महत्त्वाचा आहे. आगामी काळामध्ये ज्यावेळेस हे विधेयक मांडण्यात येईल आणि त्यानंतर ज्यावेळेस ऍक्च्युली हा कायदा म्हणून पास होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा याबद्दल चर्चा करणार आहोत. यानंतर आजच्या विशेष विश्लेषण या घटकामध्ये भारताची अण्वस्त्र तैनात हा धोरणात्मक बदल, अशा पद्धतीचे एक आर्टिकल आलेला आहे आणि हे देखील आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे ज्या काही जागतिक घडामोडी आहेत याच्याशी निगडीत खूप महत्वाचं हे आर्टिकल आहे. भारताने नेमका बदल काय केलेला आहे, तर भारताकडून आता 12 अण्वस्त्रे प्रथमच प्रत्यक्ष तैनात केली गेल्याचा दावा सिप्री या संस्थेने केलेला आहे. याशिवाय भारताकडील अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून आलेली आहे. त्यामुळे भारताने हा धोरणात्मक बदल का केलेला आहे, आता हे आपण थोडक्यात वाचून घेऊया. सिप्रीचा अहवाल नेमका काय सांगतो, तर सध्या प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती नसूनही भारताने 12 अण्वस्त्रे ही तैनात केलेली आहेत. बदलत्या परिस्थितीमध्ये भारताने आपल्या आण्विक धोरणामध्ये मोठा बदल केल्याचे स्वीडनमधील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात सिप्री या प्रतिष्ठित संस्थेला वाटते.
सिप्रीने 2026च्या वार्षिक अहवालामध्ये शस्त्रास्त्रे, निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयक विद्यमान स्थितीचे नुकतेच मूल्यांकन केलेले आहे आणि यामध्येच ही बाब त्यांनी समोर आणलेली आहे. नेमका भारताने धोरणात्मक बदल कसा केलेला आहे तर लक्षात घ्या. भारताने 2025 मध्ये आपल्या अण्वस्त्र साठ्यामध्ये काहीशी वाढ केलेली आहे. शिवाय अण्वस्त्र डागण्याच्या नवीन प्रणालींचा विकास देखील सुरू ठेवलेला आहे. चीनमधील अधिकाधिक लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यात सक्षम अशा लांब पल्ल्यांच्या अस्त्रांच्या विकासावर भारताने लक्ष केंद्रित केल्याचे मानले जाते. भारताकडे आता एकूण 190 अण्वस्त्रांचा साठा असून मागील वर्षी तो 180 होता. यापैकी 12 अण्वस्त्रे ही तैनात असल्याचे नमूद केलेले आहेत. शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे प्रक्षेपकापासून वेगळी ठेवतो असे आजवर मानले जात होते, परंतु आता या धोरणामध्ये बदल झालेला आहे. सिप्रीच्या अहवालामध्ये भारताच्या आण्विक शस्त्रागाराला साठा न म्हणता कार्यवाहीसाठीचा तैनात म्हणजेच ऑपरेशनली डिप्लॉइड असे म्हणून वर्गीकृत करण्याची ही आता भारताची पहिलीच वेळ आहे. भारताने अण्वस्त्र धोरण नेमके काय ठेवलेले आहे तर प्रथम वापर नाही हे भारताचे आतापर्यंतचे आण्विक धोरण असून आण्विक हल्ल्यानंतरच प्रत्युत्तरासाठी मुख्यत्वे अण्वस्त्रांचा वापर केला जाईल अशा पद्धतीचा भारताने आजपर्यंतची भूमिका ही घेतलेली होती आणि त्याकरता परिणामकारक प्रतिहल्ल्याची क्षमता आवश्यक ठरते असे देखील भारताने आजपर्यंत सांगितले होते. परंतु यामध्ये आता कदाचित बदल होऊन मर्यादित संख्येने अण्वस्त्रे तैनात ही भारताची वाढती सागरी प्रतिबंधक महत्वाकांक्षा आणि SSBN ताफ्याशी जोडलेली असू शकते असे अनुमान सिप्री या संस्थेने केलेले आहेत. आता चीन आणि पाकिस्तानची स्थिती काय आहे तर सिप्रीच्या अहवालानुसार चीनकडे आता सुमारे 620 अण्वस्त्रे असून इतर कोणत्याही देशापेक्षा तो अधिक वेगाने आपला अण्वस्त्र साठा विस्तारत आहे. या देशाच्या उत्तरेकडील मोठ्या भूमिगत क्षेत्रामध्ये शेकडो क्षेपणास्त्रे ही तैनात देखील आहेत. आता चीनकडून अण्वस्त्रे तैनात करण्याचे प्रमाण हे वाढत देखील आहे. 2024 मध्ये 24 तैनात अण्वस्त्रांची संख्या 2025 वर्षामध्ये 34 वर पोहोचलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, चीनने आतापर्यंत 34 अण्वस्त्रे ही तैनात केलेली आहेत आणि भारताने पहिल्यांदाच 12 अण्वस्त्रे ही तैनात केलेली आहेत. पाकिस्तानकडे सध्या 170 अण्वस्त्रे असून 2025 वर्षात त्याने नवीन प्रक्षेपण प्रणाली देखील विकसित करण्याबरोबरच विखंडनक्षम सामग्री जमा करणे हे सुरू देखील ठेवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आर्टिकल आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहे. यातील जे काही महत्वाचे मुद्दे होते हे आपण लिहून ठेवणं देखील गरजेचं आहे. भारताकडे सध्या 190 ही अण्वस्त्र तैनात अण्वस्त्र आहेत आणि त्यातील फक्त 12 ही सध्या तैनात आहेत आणि चीनकडे किती आहेत तर चीनकडे एकूण 620 आहेत. तर त्यातील 34 किंवा ही 34 सध्याची आकडा आणि 24 अगोदर होता. सध्याचा आकडाच आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा असणार आहे. तर म्हणजे भारताकडे 190, चीनकडे 620 आणि पाकिस्तानकडे जवळपास 170 एकूण अण्वस्त्रे आहेत आणि यातील किती तैनात आहेत हे देखील आकडे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. यानंतर पुढचे एक वन लाइनर फॅक्ट साठी आपल्याला माहिती असायला हवं. एक महत्वाची जागतिक घडामोडी झालेली आहे. एलॉन मस्क हे आता जगातील पहिले ट्रिलियनियर आता ठरलेले आहेत. पदार्पणालाच स्पेसएक्सच्या समभागांना तेजीवलय मिळालेले आहे. जागतिक इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरलेल्या स्पेसएक्सच्या समभागांनी शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारातील झालेल्या त्यांच्या पदार्पणाला आणखी एक इतिहास घडवलेला आहे. या कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क हे या भूतलावरील अधिकृतपणे आता पहिले ट्रिलियनियर हे अर्थात अमेरिकी डॉलरच्या स्वरूपामध्ये 13 अंकी वैयक्तिक मत्ता असलेले व्यक्ती म्हणून विराजमान झालेले आहेत. आपल्याला जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला की संपूर्ण जगातील पहिले ट्रिलियनियर कोण तर एलॉन मस्क. आपण बिलियनियर बद्दल तर खूप वेळा ऐकलेलंच असेल. तर आता ट्रिलियनियर म्हणजे आता ते खूप सारी अमाऊंट म्हणजे आता अमेरिकी डॉलरच्या स्वरूपामध्ये 13 अंकी वैयक्तिक मत्ता असलेले पहिले व्यक्ती कोण तर एलॉन मस्क हे आता ठरलेले आहेत. यानंतर दुसरी एक आपल्या शेजारी आपल्यासाठी महत्वाची इम्पॅक्ट करणारी बातमी म्हणजे महागाईमध्ये सलग 5व्या महिन्यामध्ये आता वाढ झालेली आहे. मे महिन्यामध्ये 0.5% भर पडून दर हा 3.93% आलेला आहे. देशातील किरकोळ महागाई दर हा मे महिन्यामध्ये 3.93% पोहोचलेला आहे. सलग 5व्या महिन्यामध्ये वाढीसह एप्रिलमधील 3.48% तुलनेत चालू वर्षातील हा सर्वात मोठा जवळपास 0.5% मासिक वाढीचा हा टप्पा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महागाई दर हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती पाहिजे आणि सध्याचे जे काही आकडे आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण युद्धाच्या झळा या कशा
वैयक्तिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे इम्पॅक्ट करत आहेत. म्हणजे आपण शेतकऱ्यांपासून वेगवेगळे उद्योगधंदे आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील इंधनासाठी कशा पद्धतीने त्रास भोगावा लागत आहे, हेच आता या युद्धाच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि परीक्षेमध्ये जर आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न आला किंवा इथिक्स जो GS4चा पेपर असतो, GS4च्या पेपरमध्ये अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर त्यामध्ये देखील आपण अशा पद्धतीचा ह्या फॅक्ट किंवा अशा पद्धतीचा डेटा हा नक्कीच वापरू शकतो. यानंतर पुढचे एक महत्त्वाचे आर्टिकल आलेले आहे. ते म्हणजे दूरच्या प्राचीन तारासमूहातील 5 नव्या मिलीसेकंद पल्सारचा नुकताच शोध लावण्यात आलेला आहे. खोडद येथील अद्ययावत जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT याच्या सहाय्याने महत्त्वपूर्ण संशोधन खगोलशास्त्रज्ञांनी केलेले आहे. आपल्या आकाशगंगेतील अत्यंत प्राचीन मेसियर 69 आणि मेसियर 70 या गोलाकार तारासमूहामध्ये वेगाने फिरणाऱ्या 5 नवीन मिलीसेकंद पल्सारचा शोध हा लावण्यात आलेला आहे. या विशिष्ट तारासमूहामध्ये मिलीसेकंद पल्सार आढळण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ असून या शोधामुळे आकाशगंगेतील सर्वात जुन्या आणि अथांग दाटेवाटीच्या ताराप्रणालींचा अभ्यास करण्यासाठी एक नवा मार्ग आता खुला झालेला आहे. लक्षात घ्या, दूरच्या प्राचीन तारासमूहातील 5 नव्या मिलीसेकंद पल्सारचा नुकताच शोध लावण्यात आलेला आहे. आणि यासाठी कशाची मदत घेण्यात आलेली होती, तर खोडद या ठिकाणचे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे GMRT याचं सहाय्य या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. नव्याने सापडलेल्या 5 पल्सारपैकी M69A हा पल्सार विशेष लक्षवेधी आहे. तो एका श्वेतबटू ताऱ्याशी घट्ट जोडलेला आहे. ते अवघ्या काही सेकंदात किंवा अवघ्या काही दिवसात एकमेकांभोवती एक फेरी पूर्ण करतात. तर M70 सारख्या अत्यंत दाट तारासमूहात काही पल्सर एकाकी असल्याचे आढळून आलेले होते. गोलाकार तारासमूह हे आपल्या आकाशगंगेतील सर्वात जुन्या तारा प्रणालींपैकी एक आहेत. त्यांच्यामध्ये पल्सारचा शोध लागल्यामुळे आपल्याला या प्रणालींचा अत्यंत अचूकतेने अभ्यास करता येतो. लक्षात घ्या, मिलीसेकंद पल्सार हे सध्या शोध लागलेले आहे. मिलीसेकंद पल्सार म्हणजे काय, तर एखाद्या अवाढव्य ताऱ्याचा स्फोट झाल्यावर त्याचे काही अवशेष मागे उरतात. त्यांना न्यूट्रॉन तारे असे संबोधण्यात येते. कालांतराने हे मृत तारे आपल्या नजीकच्या ताऱ्याची ऊर्जा आणि द्रव्य खेचून घेऊन स्वतःभोवती सेकंदाला शेकडो वेळा फिरू लागतात. हे तारे अवकाशात एखाद्या दीपगृहाप्रमाणे रेडिओ लहरीचे झोत सोडतात. त्यांची फिरण्याची गती इतकी अचूक असते की त्यांना निसर्गाची वैश्विक घड्याळे अशी मानली जातात. आणि याच दोन आता नवीन 5 मिलीसेकंद पल्सारचा शोध हा आता आपल्या GMRT जे आपल्याला माहितच असेल की खोडद या ठिकाणचे आहे. तर या GMRT म्हणजेच काय, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप याच्या सहाय्याने आता यांचा शोध हा लावण्यात आलेला आहे. यानंतर 12 जून या दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये काही महत्वाच्या न्यूज आलेल्या होत्या. तर यातील पहिली म्हणजे पंचसूत्रीच्या आधारे राज्याचा शाश्वत विकास हा करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केलेले आहे. आता त्यांनी काही महत्वाच्या फॅक्ट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र या राज्यामध्ये आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या ही 2399 पर्यंत वाढवलेली आहे. राज्यामध्ये 4537 रुग्णालये ही या योजनेशी संलग्न आहेत. शहरी भागांसाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन केले असून 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम हे सुरू आहे. तसेच मेडिसिटी संकल्पनेद्वारे वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तृतीयक आरोग्य सेवा आणि आयुष प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे. या ठिकाणी काही महत्वाचे अजून त्यांनी फॅक्ट सांगितलेले आहेत. देशांतर्गत एकूण सकल उत्पादनामध्ये सुमारे 14% योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याचे प्रारंभीच नमूद करीत फडणवीस यांनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही पायाभूत सुविधा विकसित होत असल्या तरी सुशिक्षित, कुशल, निरोगी आणि सक्षम नागरिक हीच महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे. 5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारने विकसित महाराष्ट्र 2047 हे विजन डॉक्युमेंट जाहीर केलेले आहे. 2030 पर्यंत 1 लाख कोटी डॉलर, 2035 पर्यंत 2 लाख कोटी डॉलर आणि 2047 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आलेले आहे. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे वर्ष माहिती पाहिजे. आपल्याला रिसेंटली ज्या कोणत्याही परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये अशा पद्धतीचे वर्ष हे विचारण्यात आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याने 2030 पर्यंत 1 लाख कोटी डॉलर, 2035 पर्यंत 2 लाख कोटी डॉलर आणि 2047 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे. आता आकांक्षित जिल्ह्यांची संख्या देखील महाराष्ट्रामध्ये 4 वरून 10 पर्यंत आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या
27 वरून 177 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलेले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये 2,08,00,000पेक्षा अधिक अपार आयडी तयार करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या गळती शून्यावर आणणे, डिजिटल वर्ग, व्यावसायिक शिक्षण तसेच मुली, आदिवासी व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि जरी पाठ नाही झाल्या तरी आपल्या एकदा कानावर पडल्या तरी देखील आपल्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. आणि या ठिकाणी ज्या कोणत्याही महत्त्वाच्या योजना सांगितलेल्या आहेत त्या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी मी अपार आयडी बद्दल बोललेलो आहे किंवा विकसित महाराष्ट्र 2047 हे विजन डॉक्युमेंट बद्दल बोललेलं आहे. हे डॉक्युमेंट असेल किंवा हे अपार आयडी हे काय आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ज्या अर्थी हे सध्या चर्चेमध्ये आहे तर त्या अर्थी आगामी काळामध्ये यावर आधारित आपल्याला प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. तसेच त्यांनी पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की नवी मुंबईमध्ये जागतिक दर्जाची एज्युसिटी देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही देशातील पहिलीच जागतिक दर्जाची एज्युसिटी असणार आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वसमावेशक अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. यामध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण, मल्टिपल एंट्री एक्झिट प्रणाली, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, इंटर्नशिप तसेच AI, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये समावेश देखील करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेमध्ये देखील महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यामध्ये 3,30,000हून अधिक प्रशिक्षणार्थी हे नोंदणीकृत आहेत. तसेच AI, डीपटेक, फिनटेक आणि शाश्वतता या क्षेत्रावर विशेष भर दिला जात असून महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी अशी देखील विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाच्या बैठकीमध्ये ज्या कोणतेही मुद्दे सांगितलेले आहेत हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत आणि हे जे काही महाराष्ट्राबद्दलची संपूर्ण फॅक्ट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नीती आयोगाची जी बैठक होती ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढची एक महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना. आता सध्या ही कागदावरच आहे आणि ही सध्या खूप दिवसांपासून रेंगाळलेली आहे. त्यामुळेच हे आर्टिकल आलेले आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती. या योजनेद्वारे दुधाळ गाई, म्हशी, अंडी देणारे आणि मांसल कुक्कुट, शेळी, मेंढी, मुरघास प्रकल्प, कृत्रिम रेतन, पशुधन विकासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, व्याज सवलत योजना आदींसाठी पशुसंवर्धन विभागाने सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांद्वारे केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ही योजना ही नेमकी कशा संदर्भात आहे किंवा अशा पद्धतीची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत तर पंकजा मुंडे. यानंतर या ठिकाणी एक खूप छान आर्टिकल आलेले आहे ज्याचं नाव आहे रुद्रम-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महत्वाची का, अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता संरक्षण संशोधन म्हणजे DRDO यांनी विकसित केलेल्या रुद्रम क्षेपणास्त्र मालिकेतील रुद्रम-2 या क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी ही यशस्वी ठरलेली आहे. रुद्रम-2 क्षेपणास्त्रामुळे लष्कराची क्षमता ही आणखीनच वाढलेली आहे. ध्वनीच्या वेगाच्या 5 पट अधिक वेग हा रुद्रम-2चा आहे आणि याच अनुषंगाने हे विश्लेषण आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप महत्वाचे आहे. रुद्रम हे भारताचे पहिले स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. हे हवेतून जमिनीवर मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये शत्रूसाठी रडार प्रणाली अत्यंत महत्वाची असते. शत्रूच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या विमानांचा माग काढण्यासाठी ही रडार यंत्रणा सातत्याने रेडिओ लहरींचे उत्सर्जन करते. रुद्रम क्षेपणास्त्र या उत्सर्जित होणाऱ्या लहरींचा अचूक माग काढून उलट दिशेने प्रवास करून शत्रूचे रडार किंवा संपर्क केंद्रावर हल्ला करते. एका अर्थाने शत्रूला अंध आणि बधीर करण्याची क्षमता ही रुद्रम क्षेपणास्त्रामध्येच आहे. आता या रुद्रम-2 ची नेमकी वैशिष्ट्य काय, तर या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 29 मे 2024 रोजी घेण्यात आलेली होती. ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलेले होते. त्यानंतर 2 जून 2026 रोजी ओडिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून रुद्रम-2 ची अंतिम चाचणी ही यशस्वीरित्या घेण्यात आलेली होती. रुद्रम-2 हे रुद्रम-1 पेक्षा अधिक वेगवान आहे. रुद्रम-2 हे ध्वनीच्या वेगाच्या 5 पट अधिक म्हणजेच मॅक 5 याच्या गतीने शत्रूवर हल्ला करू शकते. रुद्रम-2 च्या मारक पल्ल्यामध्ये वाढ होऊन 150 ते 300 किलोमीटर करण्यात आलेली आहे. रुद्रम-2 चे क्षेपणास्त्र शत्रूचे केवळ रडारच नाही तर लष्करी बंकर, विमानांचे हँगर आणि धावपट्ट्या नष्ट करण्यासाठीही सक्षम आहे. आता या रुद्रम-2 ची निर्मिती कशी झाली तर आत्मनिर्भर भारत,
मेक इन इंडिया या अंतर्गत रुद्रम 2 ची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. या क्षेपणास्त्राचे संपूर्ण डिझाईन आणि तंत्रज्ञान हे DRDOच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा लोकसत्ता अनालिसिसचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.